नमस्कार. आज आपण ग्रीनराज ॲग्रिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र या माध्यमातून शिंपला हार्वेस्टिंग केला होता. तो म्हणजे टेंभुर्णीमधून ACB भापकर. एकूण शिंपल्यांची संख्या होती 20,000 शिंपला हा आपण हार्वेस्टिंग केला होता. आणि हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर त्याच्यामधून मोती बाहेर काढण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. तर कशा पद्धतीने मोती निघाले आहेत आणि किती चांगल्या प्रकारचे मोती हे निघतात हे आज आपल्याला पाहायचं होतं. त्यामध्ये आपण जो न्यूक्लियसचा वापर केला होता, MOPचा न्यूक्लियस हा केला होता आणि MOPमधून बटन न्यूक्लियस हा आपण या ठिकाणी वापरलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण कशा पद्धतीने हार्वेस्टिंग चालू आहे. एकदा शिंपल्याचं जे फोडण्याचं काम आहे या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीने जिवंत शिंपल्याला जे 12 महिने आपण ठेवले होते त्या शिंपल्याचं हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू आहे. कशा पद्धतीने मोती निघत आहेत पहा. तर क्वालिटी ज्याला आपण म्हणतो की कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने क्वालिटी ही या ठिकाणी आलेली आहे. जास्तीत जास्त लेयर शिंपल्याने यावरती सोडलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता सर्व माल हा A क्वालिटीचाच आहे टोटली आणि चांगल्या पद्धतीचे यावरती लेयर आलेली आहेत. काही शेतकऱ्यांचा जो प्रश्न असतो तो आपण पाहिलेला आहे की प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती तयार होतो का, आणि त्याविषयी जो मुद्दा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता शिंपले भरपूर असे आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती तयार झालेलाच आहे. तर परत एकदा आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रीनराज ॲग्रिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड तसंच परिवर्तन पल्प फार्मिंग पांढरवाडी फाटा या संयुक्त माध्यमातून खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे. जर कुणाला शिंपले सोडायचे असतील, चांगल्या पद्धतीने शिंपल्यांचं सोडून त्याच्यावरती बीज प्रक्रिया करून आपल्या शेततलावात सोडले जातील व चांगले मोती हे आपल्यास काढून जास्तीत जास्त उत्पन्न या कंपनीकडून करून दिले जाईल. धन्यवाद.